तर नमस्कार. आपण इन्स्टंट म्हणजे उतार्यांचे नियम काही वाचणार आहेत आणि त्याबद्दल थोडंसं डिस्क्रिप्शनमध्ये पाहणार आहेत आणि लास्टला 9 नियम आहेत आणि लास्टला एक सोडवायचं म्हणजे फायनल ट्रिक काय असते त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत या ठिकाणी. तर पहिला नियम आहे की रूल ऑफ आंखों देखी. आंखों देखी हा एक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला हिंदीमधला एक सिनेमा आहे बॉलिवूडमधला, की ज्याच्यामध्ये तो जो मुख्य किरदार ज्यांनी केलेला आहे, रोल ज्यांनी केलेला आहे, त्याचं पात्राचं असं असतं की तो त्या पात्राला म्हणजे आयुष्यात काही काही अशा गोष्टींना सामोरं जावं लागतं आणि तो नंतर तो असं कन्क्लुजन काढतो की मला जेवढ्या गोष्टी दिसतील आणि जेवढ्या कळतील त्यांनाच मी खरं मानेन. हा नियम 100% आपल्याला उतार्याच्या बाबतीत इथं ग्राह्य धरावा लागतो की मला इन द सेन्स परीक्षार्थ्याला ज्या उताराच्या 250-300 शब्दांमध्ये जेवढं काही लिहिलेलं असेल तेवढंच आणि तितकंच आपल्याला खरं मानायचं आहे रिगार्डिंग टू क्वेश्चन आस्क्ड टू अस. ओके, तेवढंच म्हणजे खरं मानायचं आहे आपल्याला या ठिकाणी. दुसरा नियम आहे रूल ऑफ युनिव्हर्सल ट्रुथ. युनिव्हर्सल ट्रुथ इन द सेन्स म्हणजे इथं यामध्ये जे लिहिलेलं आहे म्हणजे आपल्याला विचारलेलं आहे आणि त्या अनुषंगानं जे ट्रुथ आपल्याला दिलेलं आहे ते ट्रुथच म्हणजे की जसं की आपल्याला एक प्रश्न पण सोडवू की 2020च्या उतारांमध्ये अ सेटमधला दुसरा उतारा त्यामधला 8वा प्रश्न की खालीलपैकी कोणते बरोबर आहेत. की ब्राझीलने जैव उत्पादनात आघाडी केलेली आहे का? हो, दुसऱ्या पॅराग्राफमध्ये त्याचं दिलेलं आहे. अमेरिकेत ऊसापासून उत्पन्न इथेनॉल सुरू होते का? तर त्याचं उत्तर ऊस नाही तर त्या मकापासून असं पॅसेजमध्ये दिलेलं आहे. आणि युरोपमधील जर्मन हा देश बायोडिझेलचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे का? तर हो, 3rd पॅरामध्ये ते दिलेलं आहे. अकॉर्डिंग टू पॅसेज म्हणजे हे युनिव्हर्सल म्हणजे इन द सेन्स ट्रुथ सांगितलं यार की आखोदिक पण हाच रूल आहे आणि त्याच्याशी संबंधित आपल्याला म्हणजे असं नाही आहे की एक लिहिलंय आणि एक मी समजतोय आणि एक त्याचा अर्थ काढतोय असा नाही. म्हणजे असं अपेक्षित उतार्यांनाच अपेक्षित असं नाही आहे. तिसरा रूल आहे रूल ऑफ इमोशनल डिटॅचमेंट किंवा इमोशनल इंटेलिजन्स. हा सगळ्यात फार 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 महत्त्वाचा रूल आहे. कारण काय आहे की बऱ्याच वेळेस आपण ऑप्शन इलिमिनेशन करताना 1 नंबरचा करतो, 2 नंबरचा करतो, पण शेवटच्या 2 मध्ये लय घोळ होत जातो ज्यावेळेस केवळ एक आणि एकच ऑप्शन आपल्याला विचारलेलं असतं. जसं की आपण आता पुन्हा एकदा बघू की याच उतार्यात 2020 मधल्या याच उतार्यातील आपल्याला असं विचारलंय 9वा प्रश्न की खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे. त्यावेळेस आपण पहिला वाचतो की पारंपरिक कार इंजिन पारंपरिक म्हणजे कार इंजिन जैव इंधनावर चालू शकते का? हो, ॲज इट इज दिलेलं आहे आपल्याला जैव इंधनावर चालू शकते. सी विचारलं जैव इंधनामुळे प्रदूषण कमी होऊ शकते. हो, सांगितलेलं आहे. जैव इंधनामुळे वाहनांचे इंजिन बदलण्याचं काही कारण नाही, कारण ते पारंपरिक कारांवर सुद्धा जैव इंधन चालू शकते. हे आपल्याला इथं दिलेलंच आहे ना, त्यामुळे काही म्हणजे वेगळं चेंज करायचं काही कारणच नाही. ब मात्र दिलं की गॅसोलीन कार नामशेष होतील किंवा असं लिहिलेलं आहे आपल्याला इंग्लिशमध्ये की गॅसोलीन कार आर डिसॲपेरिंग. मग हा प्रश्न किंवा हे वाक्य जनरल स्टेटमेंट आपल्याला खरं वाटूही शकतं आणि हे खरं आहे का ते आपण बघू की हाच तर इमोशनल आहे ना. म्हणजे तावात आपण हे पण बरोबर हे आणि वरच सर्व बरोबर करून जातो. ज्यावेळेस फायनल आन्सर की येतं त्यामुळे गोळ होऊन जातो. तर आपण बघू की गॅसोलीन कार हे नामशेष होतील असं लिहिलंय का? तर हो, असं लिहिलेलं आहे. 2nd पॅराग्राफमध्ये 2nd लास्ट ओळ की गॅसोलीन कार हळूहळू नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणजे ते नामशेष होतील का? होतील असं लिहिलेलं आहे का? आहे. हे बरोबर आहे का? स्टेटमेंट म्हणून बरोबर आहे का? हे आपल्याला बरोबर वाटू शकतं. परंतु त्याच्या पुढेच असलेलं आहे की असा त्या देशातील तंत्रज्ञानाचा किंवा त्या देशातील टेक्नॉलॉजिस्ट जे लोक आहेत ना त्यांचा दावा आहे ही शक्यता आहे. म्हणजे पॉसिबिलिटी. दावा असणं म्हणजे काय आहे
की पॉसिबिलिटी. म्हणजे समजा एक्स हा मुलगा म्हणतो की मी राज्यात माझा इतका प्रचंड अभ्यास झालेला आहे की मी 2021ची जी काही एक्झाम असेल जी 22मध्ये होणार 2 जानेवारी 22मध्ये ती परीक्षा प्री मेन्स इंटरव्ह्यू देऊन राज्यात पहिला येईन असं म्हटलेलं आहे. हा काय त्याचा दावा आहे. आणि आपल्याला 2022मध्ये कळणार ना की तो ॲक्च्युअलमध्ये राज्यात पहिला आला आहे का प्रीमध्येच गणला आहे का मेन्समध्ये काय झालं आहे ते आपल्याला ॲक्च्युअली नंतर भविष्यात कळणार आहे. पण हा मुलगा काय म्हणतो मी येणार आहे. हा काय येतं त्याचा दावा आहे. हे पॉसिबिलिटी किंवा शक्यतांवर बोलतो. पण ॲक्च्युली हे फॅक्ट घडलं आहे का तर घडलेलं नाही आहे. हा दावा आहे. त्यामुळं हे उत्तर होतील हे म्हणजे पर्याय ब हा चुकीचा आहे. त्यामुळं इमोशनली आपल्याला त्यावेळेस मेंटली स्ट्रॉंग असावं लागतं आणि इमोशनली डिटॅच करता आलं पाहिजे स्वतःला. हे बळच आपल्याला पहिल्या वाचनात बरोबर वाटू शकतं पण ॲक्च्युअली पॅसेजमध्ये त्याचा मिनिंग फार वेगळा आहे. त्याच्यानंतरचा रूल आहे की रूल ऑफ ट्रान्झिशन किंवा चेंज. किंवा काय होत जातं की बऱ्याच वेळेस उतारा असतो आपल्याला 300 शब्दांचा. तो पहिल्यांदा सुरुवातीला एक बद्दल सांगत जातो आणि हळूहळू वेगळ्याच विषयाला किंवा विषयांतर आपण म्हणू शकतो की होत जातं. ते विषयांतर हे बघा 2018चा आपण पॅसेज पहिल्यांदा घेऊ की हरित क्रांतीचे प्रतिकूल परिणाम. हे मुळात पॅसेजचा टायटलच आहे. मग पहिल्यांदा त्यांनी टायटलमध्ये सांगितलं की स्वातंत्र्यानंतरच्या काळात दुष्काळ व अन्नाचा तुटवडा होत होता आणि ही मोठी प्रमाणात भयंकर स्थिती होतं. त्या अशा स्थितीमुळे हरित क्रांतीमुळे कृषी उत्पन्नात वाढ झाली आणि अन्न सुरक्षेची गंभीर समस्या हाताळणे सहज शक्य झालेलं आहे. अगदी सहज म्हणजे हा शब्द वापरलेला म्हणजे पहिल्या उतार्यात काय सांगते. उतार्याची सुरुवात ही हरित क्रांतीच्या प्रॉफिट किंवा फायदे किंवा सकारात्मकतेबद्दल बोलत आहे. सुरुवातच सकारात्मकतेने झालेली आहे. परंतु त्याच्यानंतर मात्र तरीही हा शब्द वापरून हरित क्रांतीचे काही दुष्परिणामापर्यंत सांगितलेला आहे. म्हणजे जसं की केवळ गहू आणि तांदूळ ह्याच्यावर झालेली आहे, फळे पीक भाज्या ह्याच्यावर झालेलं नाही आहे. आणि पुन्हा सांगतात की बरं तेवढ्यावरच नाही थांबत उतारा तर पुन्हा सांगतो की मृदेची सुपीकता कशी कमी झाली किंवा पहिल्या हरित क्रांतीचा दुसरा दोष म्हणजे रासायनिक खतं कशा प्रकारे वापरली गेलेली आहेत किंवा वाळवंटी प्रदेश हे जिरायती कोरडवाहू इथं सुद्धा हा प्रयोग सक्सेसफुल ठरू शकला असता पण कसा ठरलेला नाही किंवा एका टिपिकल जमिनीच्या प्रदेशावरच हा प्रयोग का झालेला आहे. जलसिंचनाच्या प्रदेश हा काय आहे म्हणजे मूळ काय आहे. उतार्याची सुरुवात ही कृषी हरित क्रांतीच्या किंवा ग्रीन रेव्होल्यूशनच्या सकारात्मक परिणामाने झालेली आणि हळूहळू म्हणजे त्याचे डिफॉल्ट वगैरे सांगत आहे. म्हणजे उतारा हळूहळू काय होतंय ट्रान्झिशनल किंवा चेंज मोडला जात आहे. चेंज मोडला जाणार आहेत. उतारे भरपूर जाणार आहेत आपल्या परीक्षेत आले. रूल त्याच्या पुढचा आहे की रूल ऑफ सिंगल आयडिया. ह्या अशा प्रकारच्या उतार्यांमध्ये काय होतं की लेखक हा वारंवार वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून सिंगल आयडिया म्हणजे त्याच संकल्पनेवर पुन्हा आपल्याला आणून ठेवत असतो आणि त्यालाच म्हणतात की रूल ऑफ सिंगल आयडिया. पुन्हा त्याला तेच सांगायचं असतं. जसं की 2020 मधला राजकीय शिक्षणाचा तो फिरून सांगतो की शाळांना त्यांनी स्वातंत्र्य दिलं नाही, ब्रिटिश काळात असं होतं ते होय. पण एंड ऑफ द डे त्याला हेच पुन्हा सांगायचं आहे की राजकीय शिक्षण हे महत्त्वाचं आहे. ते कोणाच्या तर ते विद्यार्थ्यांच्या बाबतीत राजकीय शिक्षणाला फार महत्त्व आहे. तो वेगवेगळ्या उदाहरणातून सांगत आहे. म्हणजे रूल काय सिंगल आयडिया आणि तो डायव्हर्सिफिकली आपल्याला पुन्हा फिरून मूळ आयडियावरच तो पुन्हा आलंच आहे. नंतर रूल ऑफ अगेन्स्ट आयडिया. अगेन्स्ट आयडिया म्हणजे काय हो म्हणजे कसं की आपल्याला उतार्यात तर सांगितलेलं असतं तेच परंतु ज्यावेळेस प्रश्नाच्या ऑप्शनमध्ये आपण येतो. आता हे आपलं थेट लाईव्ह 1 to 1 चालू आहे. त्यात कसले स्क्रिप्ट रायटिंग नाही आहे. त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा तशा प्रकारचे बघू लागणार. अगेन्स्ट आयडिया म्हणजे पुन्हा एकदा उतार्यात तर एखाद्या विषयाबद्दल व्यवस्थिशीर सांगितलेलं असतं परंतु ज्यावेळेस प्रश्न विचारला आणि त्याला ज्यावेळेस ऑप्शन दिलेले असतात ते उतार्याला म्हणजे पॅरलल वाटतील असे ऑप्शन दिलेले असतात. मात्र ते उतार्याचा ते स्वतःहून भाग नसतात. हे आपण त्या प्रकारचा आता एक्झाम्पल हुडकणार आहे की
म्हणजे बळच आपल्याला ते असं वाटू शकतं का, तर शकतं. हां, 2018 मधला दुसरा पॅसेज की म्हणजे आपल्याला आता इथं दिलेलं आहे की त्यामधलं 10वं की परिच्छेदात सुयोग्य नाव निवडा. सुयोग्य नाव निवडा असं म्हटलेलं आहे आणि त्याच्यात त्यांनी 4 ऑप्शन दिलेलं आहे. उतारा कशाच्या संबंधित आहे की आर्थिक शक्ती आणि संवाद तंत्रज्ञानाच्या संबंधित आहे, कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीच्या. मग आपल्याला त्यांनी म्हटलेलं आहे की काय आहे, म्हणजे ह्याचं उताराचं काय असायला पाहिजे. मग आपल्याला निर्यात प्रोत्साहन आहे का, आहे. याच्यात उतार्यात सांगितलं आहे का, सांगितलं संवाद तंत्रज्ञान आहे, संवाद क्रांती आहे, परकीय व्यापार आणि आर्थिक विकास आहे का, आहे. मुळात विषय आहे असा की हे बघा, याच्यात 2 रूल आपल्याला सांगितलेले आहे की रूल ऑफ सिंगल आयडिया. उतारा जरी कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी किंवा सुरुवात झाला असेल तरी उतार्याला वारंवार परकीय व्यापार आणि आर्थिक विकास ह्याच्याबद्दलच सारखं तो बोलत आहे आणि त्याचे फायदे काय तेच सांगत आहे. त्यामुळं हे त्याचं सगळ्यात बेटर किंवा महत्त्वाचं सुयोग्य असं त्याचं टायटल होऊ शकतं. म्हणजे रूल ऑफ सिंगल आयडिया इथं झालं आणि अगेन्स्ट आयडिया म्हणजे काय की आपल्याला बळच हे वाटू शकतं की निर्यात प्रोत्साहन पण आहे, संवाद तंत्रज्ञानानंतर सुरुवात झालेली आहे, संवाद क्रांती पण आहे का, आहे. म्हणजे विषय असा आहे की मोस्ट ॲप्रोप्रिएट ॲन्सर हुडकताना आपल्याला सिमिलर गोष्टीसुद्धा ॲन्सर वाटू शकतात. पण त्याच्यातून सुद्धा आपल्याला पुन्हा रूल नंबर 3 की इमोशनल डिटॅचमेंट हटवता आली पाहिजे आणि प्रॅक्टिकली विचार करता आला पाहिजे. हेच त्याचं हे आहे. तर पुढचा रूल आहे की रूल ऑफ सिमिलर एक्सप्रेशन अँड जुडवा. हे त्याचा आत्ताचा प्रश्न की पुन्हा आपल्याला त्याच गोष्टी वाटू शकतात किंवा ते दोन्ही वाक्य समांतर किंवा समोर किंवा अगदीच बरोबर आहे असं वाटू शकतं. परंतु ज्यावेळेस आपण पुन्हा उतार्यात वाचतो आणि पुन्हा एकदा आता टिपिकली प्रश्न व्यवस्थिशीर वाचतो त्यावेळेस मात्र त्याच्यात अंतर दिसू शकतं. 8वा नियम आहे रूल ऑफ ऑड मॅन आउट किंवा निगेटिव्ह ऑप्शन. म्हणजे पुढीलपैकी आता हे बघा, तसं इथं दिलेलं आहे की याच्यामध्ये दिलेलं आहे असं की अरे बापरे कुठं लिहिलेलं आहे की आता थेट आपण उतरायला पहिल्या क्रांतीत खालीपैकी कोणत्या गोष्टीची काळजी घेतली नाही आहे असं विचारते. म्हणजे ऑड आपल्याला ऑड एकातलं काढायचं की 4 गोष्टी दिलेल्या असणार, त्यापैकी 3 गोष्टी अशा असणार की ज्याच्यामध्ये काळजी घेतलेली आहे. जसं की आपल्याला त्यांनी सांगणार की ज्याच्यात काळजी घेतली आहे किंवा अशा काही गोष्टी सांगणार की ज्याची काळजी घेतलेली नाही आहे. मग आपल्याला काय करावं लागणार, पहिल्यांदा काळजी घेतलेली आहे तरी कोणाची तो पहिल्यांदा बघावं लागणार. मग कोरडवाहू प्रदेश, सुपीक जमिनीचे प्रदेश, किनारी प्रदेश आणि वाळवंटी प्रदेश. आपल्याला उतार्यात सांगितलं की सुपीक जमिनीच्या प्रदेशामध्ये हरित क्रांती झालेली आहे. म्हणजे हरित क्रांतीची करताना कुठल्या जमिनीची निवड केली, सुपीक जमीन प्रदेशाची. म्हणजे तो आपल्या उत्तराचा भाग आहे का, म्हणजे काळजी घेतलेली आहे का. हो, याची काळजी घेतलेली आहे, पण आपल्याला विचारलेलं काय आहे की काळजी घेतलेली नाही आहे म्हणून विचारलेलं आहे. मग ते आपण काय करणार, लिहितानाच आधी क्रॉस म्हणून करणार, क्रॉस चेक करणार की हां कोरडवाहू प्रदेशाची घेतली का, नाही ह्याची नाही घेतलेली, किनारी प्रदेशाची नाही घेतलेली, वाळवंटी प्रदेशाची नाही घेतलेली, सुपीक जमीन प्रदेशाची घेतलेली. मग सुपीक जमीन प्रदेश म्हणजे पर्याय क असणारे खाली पर्यायी उत्तरात बघायचं की क कोणत्या ज्यात अ आणि क मध्ये आहे, त्यामुळे आपलं उत्तर नाही, कारण त्याच्यात ते आपलं जे काळजी घेतली ते बरोबर येतं आहे आणि आपल्याला विचारलं की कोणत्या प्रदेशाची काळजी घेतलेली नाही, त्यामुळं आणि क नाही आहे. पर्याय 2 आहे क आणि ड, हे पण नाही कारण क येतं आहे. पर्याय 3 आहे अ ब ड, ठीक आहे. पर्याय 4 आहे वरीलपैकी सर्व, वरीलपैकीमध्ये सुद्धा आपण क येणारच आहे, त्यामुळे हे पण नाही. त्यामुळे पहिले 1, 2 आणि 4 हे पर्याय कट केल्यानं आपल्याला ऑड म्हणजे ऑड मॅन आउट किंवा इलिमिनेशन टेक्निकनं बरोबर अ ब आणि ड हा पर्याय भेटून जातो. त्याच्या पुढची ही आहे की रूल ऑफ ट्रान्सलेशन. म्हणजे आपल्याला ज्याच्या वेळेस एखादी गोष्ट मराठीत समजणार नाही आहे, कारण हे ट्रान्सलेट
लँग्वेज असणार आहे किंवा गुगल ट्रान्सलेटेड इथं आपल्याला पॅसेज दिलेला असण्याची म्हणजे असू शकतो किंवा असतोच बराच वेळ. त्यामुळं आपल्याला ट्रान्सलेशन इंग्लिशचं पुन्हा उतारावर किंवा प्रश्नावर मध्ये जाऊन बघावं लागणार आहे. आणि हे 9 नियम आपण अशा प्रकारे बघितलेले आहेत. आपल्याला सगळ्यात शेवटी असं बघायचं की नेमकं उतारा सोडवतात कसा, तर एक म्हणजे सरावाअंती सापडलेली एक अशी मेथड आहे मित्रांनो की जो सराव करून लोक म्हणजे ज्यांना 150-150च्या आसपास, 140च्या आसपास, 155च्या आसपास मार्क पडतात त्या मित्रांची अशी पद्धत राहिलेली आहे की पहिल्यांदा ते म्हणजे पहिल्यांदा उतारा वाचतात, प्रश्न पहिल्यांदा वाचायच्या भानगडीत पडत नाही किंवा ते त्या घोळ घालण्याच्या ह्याच्यात नसतात, ते मार्क मिळवायच्या स्ट्रॅटेजीचं काम करतात. तर पहिल्यांदा ते उतारा वाचतात, उतारा झाल्यावर प्रश्नाला हात लावतात आणि समजा पहिला प्रश्नातच काय गोंधळ झाला तर लगेच उताराकडनं जातात ते थोडंसं असं पॉज घेतला जातो आणि पहिल्या प्रश्नात जर गोंधळ बाय चान्स आपल्याला सापडला तर ठीक आपण दुसऱ्या प्रश्नावर जाऊ शकतो ना, कारण 5 प्रश्न दिलेले आहेत आपल्याला 5. तर असं नाही की पहिला सापडला लगेच उतार म्हणजे गोंधळ. कन्फ्युजन फेल्युअरचंच दुसरं नाव कन्फ्युजन आहे. पहिली गोष्ट आपण महत्त्वाची लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळं कन्फ्युजन डोक्यात द्यायचं नाही. ठीक आहे पहिल्यात गोळ झालेला आहे काय हरकत नाही, दुसरा बघू, दुसरा ठीक आहे, दुसरा ह्याच्यावरनं हो की दुसरा सुटतोय, तिसरा सुटतोय, चौथा सुटतोय, 5वा सुटतोय, बरं आता पहिला राहिला पहिला, मग ते त्याच्यात बघू आणि नंतर मग 5च्या 5 त्याचे उत्तर काढतात आणि मग ते 5 एकदमच गठ्ठ्यानं टिक करतात ॲन्सर शीटमध्ये. म्हणजे एक झालं की एक झालं की एक टिक करायची कोण फार काही म्हणजे मार्क्स पडणारे पोरं तर या भानगडीत पडत नाहीत असं आपल्याला परिस्थिती दिसून आलेलं आहे. तर ज्यावेळेस प्रश्न वाचतात त्यावेळेस पहिल्यांदा प्रश्न वाचणे, त्यानंतर प्रश्नात नेमकं रिक्वायरमेंट काय केलं रिक्वायरमेंट प्रश्नामधली बघायची आपल्याला की नेमकं काय विचारलं आहे, मग ते मग तुकड्यामध्ये आपल्याला विचार करायचा आहे की ॲक्च्युली योग्य की अयोग्य विचारलं आहे का, जस्टच आपल्या सुविधाने लक्षात घ्या आणि तुमच्या आकलनावरनं ते उत्तर प्रॉपर काढा असं म्हटलेलं आहे की खरे खोटे असं विचारलेलं आहे की याचं फायदे काय तोटे काय असं विचारलेलं आहे. ते म्हणजे प्रश्नाची रिक्वायरमेंट काय आहे त्याच्यावरून पुन्हा आपण सगळे पर्याय ऑप्शन्स ऑल पर्याय रीड करायचे, ऑल ऑप्शन रीड करायचे आणि ते रीड करतानाच आपल्याला आपली रिमोट मेमरी असते आत्ताच पॅसेज वाचलेला असतो त्याच्यावरून लक्षात येतं की हे एक्स्ट्रीम एखादा पर्याय आहे की हा पर्याय तर उताराचा भाग नाही आहे किंवा उत्तरात दिलेलं आहे असं सांगितलं आणि याच्यात नाही असं सांगितलं. त्यामुळे ते प्रायमरी लेवललाच एलिमिनेशन करायचं, ते रॉंग टिक करायचं आपल्याला आणि नंतर जे एवढं एलिमिनेशन करून जे शिल्लक राहतं ते रिचेक करायचं आहे. मग त्याच्यातनं उताराचं थेट उत्तर सापडलं तर ठीकच आहे, नाहीतर पुन्हा रिचेक पॅसेजमध्ये त्याचं करावं लागतं. म्हणजे तेवढे 2 ओळी आपल्याला खालच्या पुढच्या मागच्या त्या संबंधित शब्दाच्या किंवा तेवढ्याच पॅराग्राफचं बघणार आहे आणि आन्सर ऑप्शन सेटिंग करावी लागणार आहे. म्हणजे ऑप्शन नंबर म्हणजे कसं आहे की पहिलंच उत्तर असतं जे 4 नंबर ऑप्शनमध्ये असतं ते पण महत्त्वाचं आहे आणि ते सेट करून फायनल ॲन्सर डॉट द सर्कल म्हणजे सर्कल तो डॉट करावा, हाच फायनल ट्रूथ असू शकतो. तर ठीक आहे, आपलं हा फास्टमध्ये आपण काही गोष्टींची चर्चा प्राथमिक लेवलला केलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि काही बोलायचं असेल तर खाली कमेंटमध्ये संवाद साधा. आपण म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला कम्युनिकेशन करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू. ओके, थँक्यू.